ओम श्री गणेशाय नमः. जय श्रीराम, जय भोलेनाथ. नमस्कार माझ्या मेष राशींच्या सर्व प्रिय भावांनो आणि बहिणींनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. पुढे जाण्याआधी देवताचा आशीर्वाद घेण्यासाठी कमेंट्समध्ये जय भोले शंकर कृपा राहू द्या असं नक्की लिहा. आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आजचा हा विषय तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोक्याची ठरू शकते. आज आपण एका अशा गूढ विषयावर बोलणार आहोत ज्याने तुमच्या आयुष्यात खळबळ उडवून दिली आहे. आज मी तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या भयंकर कटाचा उलगडा करणार आहे. हे सत्य तुमच्या मनाला थरथरून टाकेल आणि तुमच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील. मेष राशींच्या जातकांनो, तुमचं नशीब कोणीतरी चोरलं आहे. पण थांबा, यात कोणा व्यक्तीचा दोष नाही, तर एका अत्यंत दुर्मिळ ग्रहयोगामुळे ही मोठी अदलाबदल झाली आहे. तुम्ही दिवस रात्र मेहनत करता, घाम गाळता, पण त्या मेहनतीचं गोड फळ भलत्याच व्यक्तीला मिळतंय. तर दुसरीकडे दुसऱ्या व्यक्तीच्या नशिबात असलेले दुःख, संकट आणि अडचणी तुमच्या वाटेला येत आहेत. हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, पण हे खरं आहे. ही परिस्थिती म्हणजे तुमच्या आयुष्यात शांत बॉम्बसारखी आहे, जी हळूहळू सगळं संपवत आहे. तुम्ही विचार करत असाल की तुमच्या सोबतच असं का घडतंय. तुम्ही खूप प्रयत्न करता, कामाच्या ठिकाणी जीव तोडून मेहनत करता, पण शेवटच्या क्षणी श्रेय दुसरं कोणीतरी घेऊन जातं. तुमच्या अगदी जवळची व्यक्ती अचानक भरभराटीला येत आहे, त्यांची प्रगती वेगाने होत आहे, पण तुमची स्थिती मात्र दिवसेंदिवस खालवत चालली आहे. तुम्ही जिथे आहात तिथेच अडकून पडला आहात. ही केवळ वाईट वेळ नाही, तर नशिबाची झालेली ही विचित्र अदलाबदली आहे. या दुर्मिळ ग्रहयोगामुळे तुमचं सुवर्ण नशीब त्या जवळच्या व्यक्तीकडे शिफ्ट झालं आहे आणि त्या व्यक्तीचं खडतर आयुष्य तुमच्या पदरात पडलं आहे. हे सत्य स्वीकारणं कठीण आहे, पण याची लक्षणं तुमच्या घरात दररोज दिसत आहे. तुमचं घर सध्या एका रणभूमीसारखं बनलं आहे, जिथे सतत तणाव आणि कटकटी असतात. घरातील झाडांचे वाळून जाणे, वस्तू लवकर खराब होणे, ही या दुर्मिळ योगाची स्पष्ट लक्षणं आहेत. नकारात्मक ऊर्जा विषारी वायूसारखी हळूहळू तुमच्या घरात पसरत आहे. काहीही चुकीचं न करता तुम्हाला नाहक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जितका विचार कराल तितकं चक्रव्यूह अधिकच घट्ट होत जातंय. हे सगळं पाहून तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं काहीतरी केलं आहे का, पण तसं अजिबात नाही. या दुर्मिळ ग्रहयोगाचा उलगडा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने करणं खूप गरजेचं आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे, जो ऊर्जा आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. पण सध्याच्या आकाशमंडळातील स्थितीमध्ये राहू आणि मंगळाची अशी एक विशेष युती झाली आहे, ज्याने हा अदलाबदलीचा योग निर्माण केला आहे. या योगामुळे तुमच्या कुंडलीतील शुभ फलदायी ऊर्जा बाहेर खेचली जात आहे आणि ही शुभ ऊर्जा तुमच्या अगदी जवळ असलेल्या, तुमच्यासोबत राहणाऱ्या किंवा जोडलेल्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होत आहे. हा योग कोणत्याही माणसाच्या हातात नसून पूर्णपणे ग्रहांच्या वक्र दृष्टीमुळे निर्माण झाला आहे. हा अदलाबदलीचा खेळ तुमच्या राशीत नकळत सुरू झाला आणि तुम्हाला याची पुसटशी कल्पनाही आली नाही. तुमच्या मेहनतीचे सर्व पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स दुसऱ्याच्या खात्यात जमा होत गेले आणि त्या व्यक्तीच्या जन्मातील अडथळे, नशिबातील संकटे तुमच्या कुंडलीवर रिफ्लेक्ट होऊ लागली. यामुळेच तुम्ही जितका जास्त प्रयत्न करता, तितके जास्त खड्ड्यात जात आहात. तुम्ही चांगले विचार करता, सर्वांचे भले इच्छिता, पण तुमच्याच नशिबाचा असा खेळ झाला आहे. या ग्रहाच्या सावलीने तुमच्या संपूर्ण आयुष्याला ग्रासून टाकले आहे. पण आता घाबरण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण नियतीनेच यावर उपाय आणि वेळ निश्चित केली आहे. येणारी संकष्ट चतुर्थी ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या पवित्र दिवशी आकाशातील ग्रहांची स्थिती पुन्हा एकदा बदलणार आहे. मंगळ आणि राहूचा हा प्रभाव संपूर्ण सर्व ग्रह पुन्हा आपापल्या स्वस्थानी येणार आहेत. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा अदला बदलीचा दुर्मिळ योग पूर्णपणे उलटा फिरणार आहे. म्हणजे तुमचं हिरवलेलं नशीब, यश आणि आनंद पुन्हा तुमच्याकडे परत येणार आहे. या बदलाचा पहिला संकेत तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या आसपासच दिसायला सुरुवात होईल. अचानक तुमच्या अडकलेल्या कामांना गती मिळेल आणि मन शांत वाटू लागेल. तुमच्या आयुष्यातून अदृश्य शत्रूंचा मुखवटा फाडणे आता शक्य होणार आहे. म्हणजेच समस्येचे मूळ कारण तुमच्या समोर स्पष्ट येईल.
जे त्रास तुम्हाला विनाकारण छळत होते ते अचानक गायब होतील. संकष्ट चतुर्थीचा हा काळ तुमच्यासाठी एक नवीन पहाड घेऊन येत आहे. या दिवशी ग्रहांचे हे फिरणारे चक्र तुमच्या नशिबाचे जुने सोनेरी दिवस परत आणणार आहे. हा आदला बदलीचा दुर्मिळ ग्रहयोग निष्क्रिय करण्यासाठी आणि तुमचं नशीब पूर्ववत करण्यासाठी ज्योतिषाचार्य आणि पारंपरिक मान्यतेनुसार तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 4 अत्यंत विशेष आणि प्रभावी उपाय करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी एका शुद्ध तांब्याच्या पाण्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडे अक्षता, एक लाल फूल आणि गुळाचा लहान खडा टाका. त्यानंतर घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत उभं राहून पूर्वेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः किंवा ओम मंगलाय नमः चा जप करा. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तांब्याच्या पात्रातून अर्घ्य दिल्याने मंगळाचा दोष शांत होतो आणि तुमची हरवलेली तेजस्विता पुन्हा तुमच्याकडे खेचली जाते, अशी पारंपरिक मान्यता आहे. दुसरा उपाय म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदयाच्या आधी स्वच्छ आणि ताजी 21 दुरांची जोडी तयार करून घरातील गणपतीच्या मूर्तीला अर्पण करा. त्यासोबत एका लहान वाटीत गूळ आणि सुकं खोबरं ठेवून नैवेद्य दाखवा आणि तो प्रसाद घरातील सर्वांनी मिळून ग्रहण करा. ज्योतिषशास्त्रानुसार दुर्वामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट ताकद असते. त्यामुळे श्री गणेशाला 21 दुर्वा अर्पण केल्याने आयुष्यातील अदलाबदलीची विघ्न टळतात आणि नशिबाचा मार्ग सुकर होतो. तिसरा उपाय म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एका लहान वाटीत लाल मसूर डाळ आणि थोडं कच्चं दूध एकत्र करा. जवळच्या शिवमंदिरात जाऊन ओम नमः शिवायचा जप करत ते मिश्रण शिवलिंगावर हळूवार अर्पण करा आणि स्वच्छ पाणी वाहून प्रार्थना करा. लाल मसूर डाळ मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने ग्रहांचे दोष शांत होतात आणि दुसऱ्यांच्या वाटेला गेलेली तुमची शुभफळं तुम्हाला पुन्हा प्राप्त होण्यास मदत होते. चौथा उपाय म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सुरू करून पुढे येणाऱ्या सलग 3 मंगळवारी एक चांगल्या प्रतीचा लाल रंगाचा कलावा घरातील देवापुढे ठेवून पूजा करा. त्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून किंवा स्वतः जय श्रीरामचे स्मरण करत आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर 3 गाठी मारून तो बांधून घ्या. लाल धागा हा मंगळाचे रक्षण कवच मानला जात असल्याने ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा धागा मनगटावर बांधल्याने तुमच्या शरीरातील पॉझिटिव्ह ऊर्जा लॉक होते, ज्यामुळे तुमचं नशीब दुसऱ्या कोणाकडे ड्रेन किंवा ट्रान्सफर होऊ शकत नाही, अशी धारणा आहे. हे 4ही उपाय तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा. जेव्हा हे उपाय पूर्ण होतील आणि संकष्ट चतुर्थी निघून जाईल तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल. येणारा सप्टेंबर महिना मेष राशींच्या जातकांसाठी सुवर्ण काळ घेऊन येत आहे. सप्टेंबर महिन्यात ही अदलाबदल पूर्णपणे उलटलेली असेल आणि तुमचं मूळ नशीब तुमच्या हातात असेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्षे तडपलात त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजरित्या मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा निर्माण होईल आणि अडकलेला सर्व पैसा परत मिळेल. तुमचे कुटुंब पुन्हा एकदा आनंदाने बारेल आणि घरातील रणभूमी शांततेत बदलेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमचे नाव उज्ज्वल होईल. सप्टेंबर महिन्यात तुम्हाला मिळणारा विजय हा कायमस्वरूपी असेल, कारण ग्रहांची साथ आता तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. तुमचे सर्व कष्ट, तुमचा त्याग आता रंग आणणार आहे. नशिबाने खेळलेला हा खेळ आता संपला आहे आणि तुमच्या सुखाचे दिवस सुरू झाले आहेत. या बदलावर विश्वास ठेवा आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचं एक लाईक तुमच्यावर सुखाचा वर्षाव करेल आणि आम्हाला अशाच नवनवीन विषयावर मार्गदर्शन करण्याची ऊर्जा देईल. कमेंट सेक्शनमध्ये जय भोले, शंकर कृपा राहू द्या आणि जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशींच्या सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या दुर्मिळ ग्रह योगाची माहिती मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या परिवाराचा हिस्सा बना. ईश्वर तुम्हा सर्वांचे कल्याण करो हीच प्रार्थना. जय श्री गणेश.